ठाकरेंनी प्रचाराची रणनीती बदलली आहे। जाहीर सभांच्या ऐवजी शाखा भेटींवर आता ठाकरेंचा जोर असणार आहे। शिवाजी पार्कला ठाकरेंची संयुक्त सभा देखील पार पडणार आहे। गर्दी होणार नाही, त्यामुळे सभा गुंडाळल्याचा आरोप आता भाजपकडनं केला जातोय। ठाकरेंनी प्रचाराची रणनीती बदललेली आहे। शिवाजी पार्कला ठाकरेंची आता संयुक्त सभा पार पडणार आहे। मात्र या रणनीतीवर आता भाजपकडनं टीका करण्यात आली आहे। ठाकरेंनी प्रचाराची रणनीती बदलली। जाहीर सभांऐवजी शाखा भेटींवर जोर। शिवाजी पार्कला ठाकरेंची संयुक्त सभा। मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी निवडणुकीच्या प्रचार रणनीतीत मोठा बदल केला। जाहीर सभा घेऊन प्रचाराची राळ उडवून देण्याऐवजी ठाकरे बंधूंनी यावेळी शाखा भेटींद्वारे प्रत्येक शिवसैनिक, मनसैनिक आणि सामान्य मुंबईकरांपर्यंत पोहोचण्याचा निर्धार केला। जाहीर सभा आणि जाहीर प्रचारात वेळ न दवडता शाखांवर जाऊन लोकांशी थेट संवाद साधण्याचा नवा पॅटर्न सुरू केला। 6 जानेवारीला अंधेरी पूर्व, जोगेश्वरी, दिंडोशीत उद्धव ठाकरेंच्या शाखा भेटी आहेत। 7 जानेवारीला दादर, माहीम, धारावी, चेंबूर, कुर्ला इथं उद्धव ठाकरेंच्या शाखा भेटी। 8 जानेवारीला उद्धव ठाकरेंच्या वर्सोवा, कलिना, गोरेगावमध्ये शाखांना भेटी आहे। 9 जानेवारी उद्धव आणि राज ठाकरेंची नाशिकमध्ये संयुक्त सभा आहे। 10 जानेवारीला संभाजीनगरात उद्धव ठाकरेंची जाहीर सभा आहे। 11 किंवा 12 जानेवारीला शिवाजी पार्क इथं उद्धव ठाकरेंची आणि राज ठाकरेंची संयुक्त सभा होणार आहे, असं संजय राऊतांनी सांगितलं। माननीय रावसाहेब त्यांनी कालही शिवसेना भवनात त्यावर चर्चा केली आणि त्यानंतर या निर्णयापर्यंत आम्ही आलो की एकच सभा दणदणीत ही शिवतीर्थावरच घ्यावी, ते योग्य ठरेल। कल्याण डोंबिवलीमध्ये संदर्भात चर्चा सुरू आहे। नाशिकला होईल, संभाजीनगरला स्वतः उद्धवजी करतील, नाशिकला संयुक्त सभा होईल। ठाकरे बंधूंनी बदललेल्या रणनीतीवर भाजपनं टीका केली आहे। मुंबईच्या सभांना गर्दी होणार नाही या भीतीपोटी ठाकरे बंधू जाहीर सभा टाळतायत, असा टोला भाजपनं लगावला। ठाकरे बंधूंनी आधी 9 संयुक्त सभा घेण्याचं नियोजन केलं होतं। ती संख्या नंतर 7 पर्यंत खाली आणली होती। आता तर एकच संयुक्त सभा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे। गर्दी गोळा होते पण मतं मिळत नाहीत, असा खोचक टोलाही भाजपनं लगावलाय। सभेला गर्दी होतं पण मतं मिळत नाही। आता शाखामध्ये जाईल, त्या ठिकाणी मला माहीत नाही शाखा आहे की नाही आहे। आता शाखाही एकनाथ शिंदेकडे चालल्या गेल्या आहेत, त्यामुळे शिंदेजीकडे शिवसेनेच्या शाखाही गेल्या, शाखाही आता उपलब्ध नाही आहेत। तर मला वाटतं त्यांनी प्रचार करावा, शाखेत जावं, सभा घ्याव्या, हा त्यांचा अधिकार आहे। पण मला एवढं नक्की कळतं की मुंबई आणि महाराष्ट्राची जनता आता डेव्हलपमेंटच्या बाजूने उभी आहे, डेव्हलपमेंटच्या विकासाच्या बाजूने उभी आहे, विकसित महाराष्ट्राचा संकल्पाच्या बाजूने जनता उभी आहे। मुंबईला विकसित करण्याकरता जनता मतं देईल आणि डेव्हलपमेंट म्हणजे देवेंद्र फडणवीस जी आहे हे जनतेला माहिती आहे, त्यामुळं महायुतीलाच मतदान होईल। खरं तर त्यांना संयुक्त सभा घ्यायला जनता येणार नाही, लोक प्रतिसाद देणार नाही ही भीती आहे। या भीतीपोटी आधी सांगितलं की आम्ही मुंबईमध्ये 10 सभा संयुक्त करणार, मग सांगितलं आम्ही 5 सभा संयुक्त करणार। आता फक्त एका सभेवर आलेले आहेत, कारण त्यांना माहिती आहे मुंबईकर आपल्या पाठीशी नाहीत, आपला भांडा फुटेल। आपण संयुक्त सभा घेतली आणि त्याला गर्दी जमली नाही तर आपली भांडाफोड होईल, त्याच्यामुळं संयुक्त सभा भीतीपोटी घेत नाही। राज ठाकरेंच्या सभांना लाखांची गर्दी होती, पण ती गर्दी मतांमध्ये परावर्तित होत नाही, हे अनेक निवडणुकांमध्ये दिसून आलेलं आहे। आता ठाकरेंनी शाखांना भेटीचा नवा फंडा सुरू केलाय। यातून किती मतं मिळतील हे 16 जानेवारीला स्पष्ट होणार आहे। ठाकरेंच्या जाहीर सभांमुळे मुंबई आणि महाराष्ट्रात जे निवडणुकीचं वातावरण निर्माण होत होतं ते यावेळी दिसणार नाही, हे मात्र खरं आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।